नमस्कार. सर्वप्रथम आत्ताच नुकत्याच सर्वात महाराष्ट्राच्या MPSC क्षेत्रातील सर्वात मोठ्या भरतीचा निकाल लागला आणि त्या भरतीमध्ये लिपिक टंकलेखकपदी निवड झालेल्या आणि टॅक्स सिस्टमपदी निवड झालेल्या माझ्या प्रत्येक मित्राचं, प्रत्येक विद्यार्थी मित्राचं अभिनंदन. आता मित्रांनो, तुमचं सिलेक्शन झालं ही आनंदाची बातमी आहे आणि हा आनंद असलाच पाहिजे, कारण आपल्या कष्टातून आपण किती झटतोय, आपला संघर्ष काय हे फक्त आपणच जाणतो. आणि आपल्या संघर्षामध्ये काय अडथळे आले आणि या संघर्षात जर का अपयश आलं तर काय होतं आणि काय किती वाईट वाटतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. म्हणूनच आज तुम्ही थंबनेल बघितलंच असेल अगोदर की मी आलो कशासाठी आहे की ऑप्टिंग आउट. मित्रांनो, ऑप्टिंग आउट आता सध्या चर्चेचा विषय ठरलाय. आपल्याला MPSCनं सुविधा दिलेली आहे काय की जर तुमच्याकडं ऑलरेडी 2-3 पदं असतील तर तुम्हाला जे पद हवंय ते घ्या, बाकी 2 सोडा. हे तुमच्या हातात आहे, सोडायचं की नाही सोडायचं. पण मित्रांनो, मला असं वाटतं एखाद्या विद्यार्थ्याचं अपयश, जी मुलं यशस्वी झाली आहे आज, त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी जास्त फील करू शकत नाही, जास्त त्यावर कोणी त्यांच्यापेक्षा जास्त त्या अपयशाच्या वेदना कुणालाही जास्त माहीत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, ज्याप्रमाणे तुमच्या अंगावर गुलाल पडला आणि त्या गुलालांमधनं जी आनंद अश्रू तुमच्या डोळ्यात आली, तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात आली, जो आनंद सर्व गावभर, जिल्हाभर, राज्यभर तुम्ही व्यक्त केला किंवा तो व्यक्त झाला, समाज माध्यमांनी तो व्यक्त केला, तोच आनंद आता तुमच्यामुळं कुणाला तरी येऊ शकतो, कुणाच्या तरी आयुष्यात येऊ शकतो. तुमच्यामुळं कोणाच्या तरी आईवडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू येऊ शकतात. आणि मित्रांनो, आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यात अश्रू येतात, पण आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यात आनंद अश्रू येणं यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाहीये. आणि मित्रांनो, भल्या मोठा चुका आपण करतो, भले मोठ्या गोष्टी आपल्याकडून घडतात, पण पुण्य घडवण्यासाठी सुद्धा नशीबच लागतं. आणि ते पुण्य घडवण्याची, ते पुण्य पदरी पाडून घेण्याची संधी तुमच्याकडे आली आहे. म्हणजे काय की मित्रांनो, आत्ताच कोणी तलाठी झालं, कोणी ग्रामसेवक झालं, कोणी आरोग्य सेवक झालं, कोणी STI झालं, कोणी ASO झालं, अशा असंख्य भरत्या मागील 2 वर्षात पार पडल्या आहेत. आणि आता नुकताच निकाल लागलाय क्लर्कचा. मित्रांनो, हा क्लर्कचा निकाल म्हणजे इतिहासातला निकाल. हा फक्त जास्त संख्येनं पद असल्यामुळे मोठा नाहीये, तर याच्या मागे काय संघर्ष झाला हा तुम्ही ना आम्ही ओळखतो. कारण झाली 2 वर्ष तेव्हा हा पेपर झाला. 30 एप्रिल 2023 रोजी याची पूर्व झाली. 17 डिसेंबर 2023 रोजी याची मुख्य परीक्षा झाली. आणि मित्रांनो, 15 मे 2024ला इथे स्किल टेस्टचा निकाल लागला. आणि त्यानंतर आत्ता नुकताच काल परवा याचा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. म्हणजे हा पिरियड छोटा नाहीये मित्रांनो. तब्बल 2 वर्षाचा संघर्ष याच्या मागे लपलेला आहे. त्या 2 वर्षात बऱ्याच वेळेस कुणीतरी यायचं, विचारायचं की झालं का रे, आपण म्हणायचो होणार आहे, झालं का रे, नाही मुख्य पास झालो, झालं का रे, नाही स्किल टेस्ट बाकी आहे. आणि मग हा सर्व टप्पा पार करून अगदी शेवटच्या क्षणी तो निकाल जाहीर झाला. तात्पुरती निवड यादी त्याची, गुणवत्ता यादी त्याची, निवड यादी म्हणण्यापेक्षा गुणवत्ता यादी त्याची जाहीर झाली. पण मित्रांनो, जे यश आपल्या पदरात पडलं ना, तेच यश अजून कुणाच्या तरी पदरात पडणार होतं, पण थोडं नशिबानं गंडवलं असं म्हणावं लागल. आणि तो विद्यार्थी मागं पडला. पण मागं पडला तर याचा अर्थ तो डायरेक्ट कायमचा बाद झाला का? नाही. पण तुमच्यामुळं त्याला आता पुन्हा त्या आनंदात, त्याच्या 2 वर्षाच्या संघर्षात परत त्याला तुम्ही जो संघर्ष झालाय आणि त्या संघर्षाचं फळ हे तुमच्या मार्फत देण्याचं वेळ आलंय. लोक म्हणतात की देव संघर्ष केल्यावर कष्टाचं फळ नक्की देतो. पण मित्रांनो, त्या कष्टाचं, त्या जिद्दीचं, त्या हिमतीचं, त्या संघर्षाचं फळ त्या विद्यार्थ्याच्या पदरात पाडण्यासाठी संधी तुमच्याकडे आलेली आहे. ही संधी दवडवू नका. कारण जर तुम्ही तुमच्याकडे असणारी एखादी पोस्ट जर सोडली, समजा तुम्ही आता तलाठी झालायत आणि आता ह्याच निकालात तुम्ही पुन्हा क्लर्क झालायत, तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे आपण ही क्लर्क पोस्ट सोडवू शकतो.
जर आपण ही क्लर्क पोस्ट सोडली ना तर अजून एखाद्या मुलाला संधी मिळणार आहे, तो त्या निकालात येणार आहे. फक्त त्या निकालात येणार नाहीये तर त्याला रोजगार मिळणार आहे. आणि सध्या महाराष्ट्रात एखाद्या बेरोजगाराला रोजगार देणं यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये. आणि ती तुमच्या पदरात पडली आहे. म्हणजे बेरोजगारीचं सावट तुम्ही बघितलंय आणि ते सावट कुणाच्या तरी पदरी आहे, पण ते तुम्ही त्या सावटाला काढून त्या जागी त्याला रोजगारी देऊ शकतात. ही संधी तुमच्याकडे आली आहे मित्रांनो. ही संधी दवडवू नका. मी तर म्हणतो हे उपकार नाही, हे कर्तव्य आहे आपलं की आपल्या मित्राला, आपल्या सोबत असणाऱ्या मित्राला, एका ताटात खाणारी माणसं आपण, MPSCच्या क्षेत्रातली माणसं आपण, आपल्याला माहिती आहे जर एका मार्काने गेलं तर 1 वर्ष थांबावं लागतं, 2 वर्ष थांबावं लागतं. आणि फक्त थांबावं लागत नाही तर परत बाराखडी सुरू करावी लागती. पण तुमच्यामुळं ती बाराखडी त्याला सुरू करावी लागणार नाहीये. तुमच्यामुळं त्याला ती संधी मिळणार आहे की तो त्या क्षणी त्याच्यात येणार आहे. जसा गुलाल तुमच्या अंगावर पडला ना तसाच गुलाल जर तुमच्या एक पद सोडल्यामुळं त्याच्या अंगावर जर पडला तर कदाचित त्या पडलेल्या गुलालातून जो सुगंध दरवळणार आहे, जी कण, गुलालाची कण बाहेर हवेत जाणार आहेत, तो प्रत्येक कण एकच गोष्ट सांगणार आहे की कुणतरी त्या पद सोडलं म्हणून या आपल्याला पद भेटलंय. आणि तो गुलालाचा एक एक कण तुम्हाला दुवा देणार आहे. तो एक एक कण तुमच्या वाट्यात पुण्य टाकणार आहे. मग ही संधी आपण का दवडायची मित्रांनो? आपलं काम झालंय पण कुणाचं तरी झालं नाहीये. आणि मी म्हणत नाही तुम्हाला काय तुमचं पद म्हणजे आता तुम्हाला क्लर्क भेटलं, क्लर्क सोडा असंही नाही म्हणत आहे रे. तुमच्याकडे ऑलरेडी 2 पद आहेत. म्हणजे तुमच्या ताटात 2 भाकरी आहे, पण एक गरजू तुमच्याकडे भुकेला तहानलेला माणूस येतोय आणि त्याला एक भाकर पाहिजे. आपलं काम एका भाकरीवर भागतंय. मग ती भाकर दुसऱ्याला जर दिली ना तर कधीही पुण्यच लागणार आहे. मित्रांनो, हे पुण्य पदरात पाडून घ्या. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेत, तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत. कुणामुळं? तुमच्या यशामुळे आलेत. तेच अश्रू, तेच आनंद अश्रू तुमच्याच मुळे. पण दुसऱ्याच्या आई वडिलाच्या डोळ्यात आणणं सोपी गोष्ट नाहीये. आणि ती संधी तुम्हाला आली आहे, ही संधी दवडवू नका मित्रांनो. एवढंच नाही, आपण हेही बघतोय की सध्या काळ असा आहे की स्पर्धा एवढी वाढतीये की इथं जर एकदा स्पर्धेतून बाहेर पडलं तर पुन्हा स्पर्धेत येणं शक्य नाहीये. पण तुमच्यामुळे ते शक्य होणार आहे. आणि तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगावं लागल असं मला वाटत नाहीये. तुम्ही सगळे समजदार आहात, तुम्हाला सगळ्याला याची जाणीव आहे. आणि ती जाणीव ठेवूनच मित्रांनो कृपया ऑप्टिंग आउट करा. मी तर क्लर्क क्षेत्रातल्या काही मित्रांना सांगू इच्छितो जे आता क्लर्क वर अगोदर कोणत्या पोस्टवर आहे, तर तुम्ही तर प्रेफरन्स देऊच नका रे मित्रांनो. तुम्ही प्रेफरन्स जर दिले नाहीत तर त्यांना संधी मिळणार आहेत. आणि ती संधी ज्याला मिळणार आहे ती संधी खूप महत्वाची आहे. ती संधी मिळणार आहे ती खूप महत्वाची आहे. आणि ती संधी त्याला द्या. कारण तुम्ही जर प्रेफरन्स दिले नाही तर त्या पोराचं नाव प्रोव्हिजनल लिस्टमध्ये येणार आहे. आणि प्रोव्हिजनल लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तो आज सिलेक्ट होणार आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग त्यामुळे मित्रांनो ही संधी दवडवू नका. प्रत्येकाच्या पदरात यश पडलं पाहिजे. आज तुम्हाला सांगतो ही पहिल्यांदा संधी आली आहे की जेवढी मुलं वेटिंगला आहे ती सर्वच्या सर्व मुलं सिलेक्ट होऊ शकतात. एवढे मागं भरत्या झालेल्या आहेत, त्या भरत्यामध्ये मुलांना पद मिळाली आहेत आणि त्याच मुलांना परत इकडेही पद मिळालंय. म्हणून मित्रांनो तुम्ही त्या पदांवर आहात, तुम्ही पगार कमवताय, तुमचा प्ले स्केल जास्त आहे या नोकरीपेक्षा. त्यामुळं तुम्ही त्या पदावर कायम राहा. हे पद कुणाच्या तरी पदरात पाडा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.